तुम्ही दुपारी जे बोलला होता की टॉयलेट संदर्भात कागदोपत्री टॉयलेट दाखवले पण प्रत्यक्षात नाही, तर त्याबद्दल काय सांगाल? आंबेडकर नगरला आलेल्या 3 टॉयलेट, एक महिलेसाठी आणि 2 पुरुषांसाठी. ती टॉयलेट आली, नगर परिषदनं मंजूर केली आणि ते टॉयलेट कागदोपत्री मंजूर झाली आणि पूर्ण काम दाखवले, म्हणजे असं काम पूर्ण दाखवलं आणि ती टॉयलेट बांधलीच गेली नाही. ती गेली कुठं? हा माझा मोठा प्रश्न आहे. आणि अण्णाभाऊ साठे निधीतून किती खर्च विचारला, म्हणजे अण्णाभाऊ साठे विकास निधीतून खर्च होतो आपल्या दलित वस्त्यांना, तो खर्च जातो कुठं? आणि जर आंबेडकर नगरला नाही वापरला, जर अण्णाभाऊ साठे नगरला नाही वापरला, तर ती जातो कुठं? दुसऱ्या दलित वस्त्या कुठं आहेत? आपल्या रमामाता चौकाला नाहीत वापरल्या, परत आपल्या पंचशील नगरला नाहीत वापरल्या. पण ती निधी जातो कुठं? दलित वस्तीचा निधी कोणासाठी असतो? दलितांसाठी असतो. तुम्ही ती कुठं पण वर्ग करून कसं वापरू शकता? आंबेडकर नगरचा कित्येक वर्षापासूनचा प्रश्न आहे सोसायटीचा अंतर्गत रस्त्याचा. तो विषय रामभाऊ सोडवतील असं वाटतंय का? जर रामभाऊ जर आलं ताकदीनं, रामभाऊच्या हातात जर नगर परिषद आली, तर नक्की विचार करतील त्याबद्दल. अकलूजमधील कोणकोणते प्रश्न प्रलंबित आहेत जे रामभाऊ सातपुते सोडवतील आणि ते आपण ताकदीने मांडणार का? आता मला वाटतंय की मोहिते पाटलांनी दिले रस्ते काय फायदा. मला वाटतं रामभाऊ रस्त्यावरच भरपूर काम करतील. म्हणजे आता अकलूजची परिस्थिती अशी आहे की आपल्या अकलूजमध्ये रस्ते कमी आहेत आणि प्रस्थापिकांनी खणलेले खड्डे जास्त आहेत. त्यामुळं भाव बुजवायचा प्रयत्न नक्कीच करतील.